नमस्कार. आपल्या आर डी स्पोर्ट क्लबमध्ये विद्यार्थ्यांना वेळोवेळी अनेक प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी कलागुण तसेच त्यांना अल्लड वयात कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे व कोणत्या गोष्टीपासून लांब राहिले पाहिजे अशा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले जाते. आज आपल्या क्लबमध्ये हबप आविष्कार महाराज पोखरकर हे आपले मोलाचे मार्गदर्शन व ज्ञानरूपी सेवा संपन्न करणार आहेत. तर पाहूया त्यांनी आयुष्यावर बोलू काही याविषयी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले आहे. चला तर मग. प्रथम तर तुमच्या सर्वांचं स्वागत. तुम्ही या ठिकाणी आमच्या रोहित सरांकडे शिकताय, बरोबर? तर शिकताय ही खूप चांगली गोष्ट आहे. आता यात तुम्ही मला वाटतं तुम्हाला ओळखत असेल आणि तुम्हाला ओळखत असेल, तुम्ही तिने मला ओळखत नाहीत, बरोबर? हे कधी पाहिजे मला गावात नाही पाहिजे. बोलत जा तुम्ही, काय लाजू नका, काय नाही. तुम्ही माझ्या बहिणीप्रमाणेच. तर सांगायचं काय म्हणजे रात्री ठरलं आमचं असं की मी गावातून चाललो होतो रोहित सरांकडे आणि आम्ही इथे भेटलो आपल्या चौकामध्ये. तर म्हटले अशा असं आहे की विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचं. तर मार्गदर्शन करण्याची पात्रता माझी नाही, पण तरी काहीतरी माझ्या शिकवलं असल्यामुळे आणि बाहेरचं जीवन कसं असतं, कारण विद्यार्थ्यांना अनुभव नसतो बाहेर जाण्याचा, त्याच्यामुळं मग बाहेर गेल्यावर कसं राहायचं, कसं हे करायचं, वातावरण आपलं म्हणजे आपली वैयक्तिक वागणूक कशी असावी, आपले संस्कार कसे असावेत, या गोष्टी विद्यार्थ्यांना समजाव्यात म्हणून मला त्यांनी रात्री बोलवलं. तर मी आलेलो आहे या ठिकाणी. तर मला विषय आहे की आयुष्यावर बोलू पाहिजे. पहिलं माझं म्हणणं असं की मी ज्या वेळेस तिथं शाळेत असताना मी तुमच्यासारखंच होतो, या शाळेमध्ये शिकलो. सगळ्या 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर मला वाटतं 12वीपर्यंत मी मनसरला कॉलेज केलं. पण म्हणजे प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो. आता तुमचा असा मार्ग खेळाचा मार्ग आहे, बरोबर? तुम्ही खेळाची म्हणजे आपल्या मार्गाला कधी आपण पहिली गोष्ट क्लिअर करून घ्यायची, आपण ज्या मार्गामध्ये आपण ज्या रस्त्याने चाललो हा रस्ता योग्य जो आपण निवडलेला आहे. मग लोक त्याला किती काही बोलू, कारण असं बऱ्याच वेळा असं घडतं सर की आपण एका मार्गाने चाललेलो असतो आणि लोक असे काय असतं त्यांना त्याचा अनुभव नसतो, त्यांनी काही तो मार्ग पाहिजे नसतो. तुम्ही खेळाचा मार्ग आहे, तुम्हाला काही अशा प्रकारच्या गोष्टी घडत असेल तुमच्या जीवनात की लोक म्हणत असेल काय त्या खेळामध्ये तिथे काय होणार आहे, बाकीचे दुसरे करिअर भरपूर आहेत, तर नोकऱ्या वगैरे आहेत, बाकीचे सर्व आहेत, कॅम्प्युटर वगैरे याच्यामध्ये पण तुम्ही शिक्षण घेऊ शकता असं घरचे म्हणतील तुम्हाला, किंवा बाहेरचे लोक म्हणतील. पण त्या लोकांना त्यामध्ये अनुभव नसतो आणि ते समाजात म्हणे की 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काही म्हणतील, 4 लोकांना त्याला जे म्हणायचं ते म्हणतील. पण आपलं जे ध्येय म्हणजे आपण ज्या याच्यावरती निश्चय आपण केलेलं आपल्याला हे पूर्णच करायचं, तर ती गोष्ट आपण पूर्ण करण्याची मागणी लागली पाहिजे. आत्ताच मी खाली बोलतो काजल पोखरकर म्हणून, तर ती आमची क्लासमेटच होती. तर तिने सांगितलं की ती MSc केलं तिने आता कॉलेजला. तिला असं म्हणायचं सर्वजण काय करते, तिला शिक्षण घेतलं आहे फार्मसी तिला, आणि तिचं म्हणजे तिचा निश्चय असा होता की फार्मामध्येच तिने नोकरी करायची. मग तिने तेच धरून ठेवलं. आता तिला जाताना भले पगार कमी पहिल्यांदा, प्रथम पगार हा कमी असतो, पण नंतर हळूहळू तिच्या बेकारीमध्ये वाढत जाईल. पण तिची जी आवड होती तिने ती पूर्ण केली. अशा वेळी आपली जी आवड आहे ना, आपलं ध्येय हे आपलं ध्येय निश्चित पाहिजे पहिली गोष्ट. आता मी जो मार्ग निवडला म्हणजे कीर्तन प्रवचन क्षेत्रामध्ये मी आहे आता सध्या. तर मग यात पण काय होतं, लोक म्हणायचे पहिल्यांदा की मुलाला काही येत नाही. समजा एखाद्या मुलाला काही येत नाही तर मग काय त्याला काही येत नाही, त्याला आळंदीला घाला, मग तिकडे काहीतरी येईल. तर असं नाही आहे. हा याच्यातला आहे ना, नाही लोकांमधला एकदम दृष्टिकोन हा कमी लेवलचा आहे, म्हणजे खालच्या पातळीचा, की याच्यामध्ये मला असं कळतंय सर की किती त्याचा अभ्यास आहे, म्हणजे त्या गोष्टीमध्ये इतका अभ्यास आहे की जो तुम्हाला सर्वांना अभ्यास आहे. मला आता खेळातली माहिती हवी असते, कधी मला लोकांना सांगा खेळातली माहिती लागते, कधी डॉक्टर इंजिनियर यांची पण मला माहिती लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्यातले आणि संस्कृत हा विषय असा आहे, प्रथम अवघड जातो पण नंतर मग त्यात आपली प्रोग्रेस जशी होत जाईल तसा तो विषय सोपा होतो. कारण प्रत्येक विषय असायचे. आता इंग्लिश ग्रामर आपल्या सर शिकवत तिथे पहिले क्लास घ्यायचे, तर इंग्लिश ग्रामर पहिले जड जातं, पण नंतर मग ते हळूहळू जसं आपण त्याचा अभ्यास करत जाऊ तसं आपल्याला सोपं जातं. तर मग अशा पद्धतीने आपण जर आपला विषय टिकवून धरला तर आपल्याला त्यात निश्चित विजय आपल्याला विजय त्यात मिळू शकतो. तर आता माझं मनोगत सांगायचं, मी तुम्हाला हे सांगितलं मी काय करतो सध्या म्हणजे. तर आता आपल्याला काही आयुष्यावर बोलू हा विषय आपला, बरोबर? तर क्षेत्राबद्दल सुरुवात आहे. आता काही मुद्दे मला सरांनी रात्री दिले, अर्जंट मला त्याचं काही चिंतन करता आलं नाही, पण तरी जितकं सुचलं मी तेवढं मला बोलायचा प्रयत्न करणार आहे. तर क्षेत्राबद्दल सुरुवात करायची आपल्याला. आपलं क्षेत्र काही मी तुम्हाला कशी सांगितलं, म्हणजे तुमचं जे खेळ नावाचं क्षेत्र आहे तुमचं, मग त्यात कोणते खेळ असो, कबड्डी असो, क्रिकेट असो, खो खो असो, आपले जे खेळ आहेत ते.
मग त्यात आपले काय गोल्स आहे, आपण त्यात कसं राहिलं पाहिजे, मग त्यासाठी लागणारा व्यायाम, या गोष्टी आपण किती सकाळी मग आपले काय करायचं, प्रत्येक गोष्ट असताना प्रत्येक गोष्टीमध्ये एक हे करायचं, आपलं ध्येय निश्चित करताना दैनंदिन आपले काय दैनंदिन ही निश्चित करायची. पहिल्यांदा सकाळी आपल्याला किती वाजता उठायचं आहे, त्यानंतर आपल्याला मग उठल्यानंतर काय काय क्रिया करायच्या, मग त्याच्यानंतर आपलं म्हणजे टाईम टेबल ज्याला आपण म्हणतो दिवसाचं, ते टाईम टेबल ठरलेलं पाहिजे. त्या टाईम टेबलनुसार आपले जीवन पाहिजे. मग त्यातून आपल्याला काय होतं, वेळ कोणत्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे याचं नियोजन आपल्याला कळतं. आणि मग तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रासाठी लागणारा वेळ, आता खेळासाठी किती वेळ लागतो, व्यायामासाठी किती वेळ लागतो, खेळामध्ये व्यायाम आणि जे आपण म्हणतो लक्ष देणे खेळाकडे, ते लक्ष देणे हे महत्त्वाचं असतं. त्याच्यावर निरीक्षण करणे बाकीच्यांचं, कोण कसं खेळते या बाबतीत आपलं लक्ष देणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये. तर आपलं क्षेत्र काय हे पहिले निश्चित करून घ्यायचं, आपलं ध्येय काय, आपले गोल्स काय, बरोबर. पुढचा विषय आहेच तुम्हाला सांगायचा अजून. बरं, त्या खेळासाठी वेळ किती दिला पाहिजे आपण, की मी आता तुम्हाला सांगितलं वेळ किती दिला पाहिजे खेळासाठी. अभ्यास पण झाला पाहिजे. आता मी तुमची दोन मित्र पाहिले, काहींना चांगले मार्क आहेत, काहींना मार्क थोडेसे कमी आहेत. पण जर तिथले मार्क कमी असले तरी खेळामध्ये आपण ते कव्हर करू शकतो. काहीतरी खेळाचे मार्क पण आपल्याला मिळतात. आणि प्रत्येक क्षेत्रात हे कधी कमी नसतं, म्हणजे त्यांच्या क्षेत्राला कमी समजायचं नाही कधीच. आपण जर त्या क्षेत्रात निश्चित राहिलो, आपण ठाम राहिलो, तर ते ध्येय आपल्याला कुठपर्यंत पोहोचू शकते सांगू शकत नाही माणूस. म्हणजे काय करायला वाटतं एकदम छोटं ध्येय. आता तुम्ही उदाहरण घ्या, चहाचं उदाहरण घ्या. चहा आपण घरी पण करायचं, बरोबर. काही वर्षांपूर्वी चहाला इतकी डिमांड आली समाजात, तुम्ही पाहता ती अमृतुल्य कधी पाहिली, त्याला इतकी डिमांड आली की बाहेर मनसर शहरामध्ये चहाची दुकान म्हणजे गर्दी असते त्याच्या पुढे. का, तो चहाचे ना, पण त्यात बनवायची पद्धत, क्रिएटिव्हिटी, त्यांची फॅकल्टी, म्हणजे त्यांनी जे त्याच्यामध्ये हे केलं, नवीन नवीन लोकांना काहीतरी नाविन्य दाखवलं. तसं आपल्या खेळामध्ये आपण नाविन्य दाखवायचं. आपण आपल्या खेळाशी निश्चित म्हणजे ठाम करायचं, विश्वास ठेवायचा आपल्यावर. आपण जे ध्येय धरले त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा, पहिली गोष्ट हा एक मुद्दा झाला. नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षकाबद्दल असणारी आपली भावना काय, त्यांच्याबद्दल आपला आदर काय. कारण आपल्याला बहुत अंश असं वाटतं ते शिक्षक आपल्याच गावातले, बरोबर आहे. त्यांना कोणी पाहिजे का याच्या आधी इथं शाळेमध्ये, पण ते आता शिक्षकाच्या भूमिकेतून आपल्याला शिकवतात. भूमिका काय त्यांची, शिक्षकाची भूमिका आहे. आता ते गावातले काही विद्यार्थी किंवा गावातला मुलगा राहिला नाही, मग ते आपल्यासाठी आदर. शिक्षक, आई वडील हे कधीच आपल्याला म्हणजे आपलं अहित पाहत नाहीत, हित पाहतात. अहित म्हणजे काय, आपल्या मुलाचं काहीतरी वाईट व्हावं असं आई वडील कधीच आपले चिंतित नाही, बरोबर. तसं शिक्षक असतात. हां, भले त्यांचे निर्णय कधी कधी चुकते, पण ते नाही चुकू शकत. वाक्य लक्षात येते, विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे निर्णय चुकते, शिक्षक चुकू शकत नाही. कारण त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपल्या हिताकरताच घेतलेला असतो. म्हणून शिक्षकांबद्दल कधी पण आपला आदर असावा, बरोबर. त्यांच्याबद्दल आदरयुक्त भावना असावी, त्यांना बोलताना कसं बोलावं, शिक्षकांच्या आपण कसं बोलतोय ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असाव्यात. म्हणजे आपल्या अंगी काय म्हणतात त्याला, एक अशी पात्रता असावी किंवा विद्यार्थ्याचे काही गुण आहेत, सृजनता किंवा मग शीलता, हे विद्यार्थ्याचे गुण आपल्या जवळ असावेत. आणि समाजात असणारं तुमचं वागणं कसं आहे, कारण काय असतं विद्यार्थ्यांना आपण तुम्ही समाजात शाळेत कसं वागताय शिकवले. आता मला बहुत असं दिसतं आम्हाला पण, कारण मी पण काही जागी विद्यार्थ्यांना सांगितले याच्या अगोदर पण, म्हणजे आर्मी स्कूलमध्ये वगैरे कधी बोलवलं तर आम्ही तिथं बोलायला जातो. मग याने काय होतं, आमची पण बोलायची प्रॅक्टिस होते. आणि मग तुमचं जसं खेळ आहे तसं आमचं बोलणं एक क्षेत्र आहे, म्हणजे स्पीकिंग. आम्हाला याच्यावरतीच डिपेंड राहावं लागतं, म्हणजे कसं बोलायचं, विद्यार्थ्यांना कसं समजायचं, त्यांच्या बुद्धीमध्ये कसं उतरलं हे पाहायचं असतं. आणि मग बहुत शिकवतं विद्यार्थी शिक्षकापुढं भरपूर वेळा चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात. शिक्षक जोपर्यंत आपल्या पुढे आहे तोपर्यंत, आणि याला शिक्षक बाजूला गेले का विद्यार्थी त्याच्या मनासारखं वागतो. तर समाजात देखील पण आपण कसं वागलं पाहिजे, समाजाला आपल्याला आदर्श मिळाला पाहिजे. आणि आदर्श मिळाल्यावर पण लांब जावं लागत नाही, किंवा असं म्हणजे बाहेर जायचं मग तिकडचं आदर्श मिळणं असं काय नाही. आदर्श आपल्या जवळच असतो, फक्त आपली दृष्टी त्याच्याकडे पाहण्याची तशी पाहिजे. आता शेतात शेतकरी साधं उदाहरण घ्या, शेतामध्ये शेतकरी सकाळी जातो, दिवसभर काम करतो, संध्याकाळी घरी येतो. आदर्शचे तो त्याच्या कामाशी काय, त्याचे प्रामाणिक आहे ना त्याच्या कामाशी, तो त्याचं काम नियमितपणे पूर्ण करतो, आदर्शचे. मग तसं आपलं काम आपण नियमितपणे पूर्ण केलं पाहिजे. मग आपल्या समाजात वागणं. आता हल्लीचं वय, मुख्य मुद्दा असा होता आमचा की हल्लीचं वय काय. तुम्ही म्हणजे आता 10वीला आहे, काही 9वीला आहे, बरोबर. 10वीला जाणार आहात होते, 10वी झाली आहे तुमची, 10वीला तुम्ही जाणार आहात. तर मग आता 10वीला जाणं हे वय काय, अल्लड वय. सध्याचं युग असं आहे सर की मोबाईल इतकं मुलांचं म्हणजे असं अवघड करून ठेवलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये जो काळ गेला आणि लॉकडाऊनमध्ये तुमचं शिक्षण पण शाळेमध्ये झालं नाही, मग ते आपलं असं टंगळ मंगळ घरी लक्ष दे, मीटिंग चालू ठेव, ती जी झूम मीटिंग असायची ती चालू ठेवून आपण बाजूला आपलं काम करत राहायचं, लक्ष नसायचं.
कोणी जितकं लक्ष दिलं पाहिजे तितकं लक्ष कधी कोणी दिलं नाही, बरोबर. आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा आला की ज्यावेळेस इंस्टाग्राम आम्ही पण चालवतो, इंस्टाग्रामची दुनिया आहे सध्या, ते आम्ही पण चालवतो. पण ज्यावेळेस मी चालवत होतो इंस्टाग्राम सुरुवातीला, तर त्यावेळेस मला गावातलं कोणीच फ्रेंड नव्हतं. आता यांच्याच संबंधित बोलायचं झालं तर मला गावातलं मळ्यातलं कोणीच फ्रेंड नव्हतं इंस्टाग्रामला. पण आता मी पाहतोय तर लहान लहान मुलं देखील इंस्टाग्राम वापरतात. त्यांचे ते बायो वगैरे पाहिले, माय लाईक माय रूल्स वगैरे असं असतं सगळं. पण त्याच्यामध्ये जास्त न पडता थोडक्यात काय प्रत्येक गोष्टी ना, मोबाईल हा मोबाईल दिसतो मला, हा मोबाईल चांगला पण आहे तितकाच वाईट पण. पण त्याचा वापर आपण कसा करतोय याच्यावरती भरपूर अवलंबून आहे. जर तुम्ही हा मोबाईलमध्ये काही रील्स पाहिल्या तर त्याच्यात काय होणार तुम्हाला सांगतो, वेळ वाया जाणार. तो काय आदर्श नाही. ते 2-30 सेकंदाच्या व्हिडिओने ती व्हिडिओ बनवण्याकरता त्या ॲक्टर्सला किंवा त्या रील स्टारला मग त्याच्यात 2-3 तास जाते त्याला बनवण्याकरता, ती 30 सेकंदाची व्हिडिओ. पण ती 30 सेकंदाची व्हिडिओ पाहून कोणाचं आयुष्य सुधारत नाही त्याने. कारण 30 सेकंदाची व्हिडिओ पाहिला आपण पुढे जातो, परत ती व्हिडिओ रिव्हर होत नाही, बरोबर आहे. रिव्ह्यू परत किती आपल्याला ती व्हिडिओ पाहिला नाही येत, कारण नवीन येते. इंस्टाग्रामचे इतकं ते भांडवले की नवीन व्हिडिओ येत राहते, पण ती व्हिडिओ येत नाही. मग आपल्याला परत ती व्हिडिओ पाहायची वाटतं, त्याला काही पर्याय नाही. म्हणजे ती व्हिडिओ आपल्या लक्षात निघून जाते, नवीन व्हिडिओ काहीतरी येते. म्हणजे हे मला काय सांगायचं तर मोबाईल म्हणून तर शक्यतो जास्त प्रमाणात मोबाईल हा वापरण्याचा टाळा. मोबाईल हा वापरूच नाही, कुठपर्यंत वापरू नये, आपले गोल्स जिथपर्यंत पूर्ण होत नाही. हां, काही ठिकाणी आता विज्ञान क्षेत्र आहे, विज्ञान क्षेत्र मोबाईलची गरज आहे, तितक्या पुरता तो मोबाईल घ्यावा. पण त्याचा वापर आपल्या जीवन किती करायचा हे कोणावर अवलंबून आहे. तुम्ही बोलत जा थोडंसं, मी प्रश्न विचारले की तुम्ही बोलत जायचं, कोणावर अवलंबून आहे, आपल्यावरती अवलंबून, बरोबर. तर मग ते आपण स्वतः नियमन त्याचं ठेवलं पाहिजे मोबाईलचं, बाहेरच्या गोष्टींचं. आता बाहेर काय होतं, आपल्याला भरपूर आमिष दिसतात. म्हणजे माणसाचं असतं जेव्हा सांगतो वाईट गोष्टी आहेत ना, त्या लवकर माणसाला अट्रॅक्शन होतं. वाईट गोष्टी लवकर माणसं आवडत होतात आणि चांगल्या गोष्टी मिळायला टाईम लागतो. तर माझ्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाकडे गुण आहेत ना, वाईट गुणांची संख्या ही 6 आहे. 6 गुण आहेत वाईट गुण, आणि चांगले गुण मला वाटतं 36 गुण आहेत चांगले. काही ठिकाणी 27 सांगितले, काही ठिकाणी 36 सांगितले चांगले गुण. तर चांगला गुण कमवायला एक गुण कमवायला लागतो. म्हणजे एक गुण कमवायला तितका वेळ द्यावा लागतो, आणि वाईट गुण कमवायला तितका वेळ द्यावा लागत नाही. ते सगळे बरोबर येतात, एक आला की त्याच्या पाठीमागे सगळे जण येतात त्याला. पण हा गुण आहे ना, जो चांगला गुण हा कमवायचा म्हटलं हा एक सेपरेट कमवायला लागतो असे. आणि जाताना ही क्रिया झाली कमवायची, म्हणजे त्याला आणण्याची गुणांना. आता गुणांना घालवण्याची क्रिया सांगतो. वाईट गुण आहे ना एक घालवणं, म्हणजे याच्या विरोधात आहे सगळं. वाईट गुण एक कमी करावा लागतो, आणि चांगला गुण जर एक गेला तर सगळे चालतं असं. म्हणजे हे त्याच्यातलं वर्णन आहे. तर मग चांगले गुण कमवताना हा वेळ जातो. आणि किती लोक बोला, आता बाहेर आपण काय होतं, मी तुम्हाला माहिती सांगितलं वाईट गोष्टी अट्रॅक्शन जास्त होतं, आमिष जास्त दिसतं बाहेर. पण त्याच्यामध्ये ना सुख नाही. म्हणजे कसं आहे, आपण ह्या गोष्टी सध्याच्या गोष्टी आपल्याला बाहेरच्या सुचतात, किंवा बाहेर तुमच्या बुद्धीमध्ये किंवा मग आहेत. आम्ही पण या जीवनातून म्हणजे या वयात आम्ही पण गेलो, आम्ही डायरेक्ट पहिलीतून उडी मारली आणि कॉलेजला गेलो असं नाही. आम्ही पण 9वी-10वी पाहिली, आम्ही पण शिक्षकांची मुलं गेल्या त्यावेळेस आम्हाला शिक्षक सांगायचे. आता आपल्या म्हणजे आमच्या मार्गदर्शक पुढे मॅडम आम्हाला त्यावेळेस सांगायच्या की नीट राहा, गांभीर्य ठेवा तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही काय तुमचं हे वय आलट वय असं त्यावेळेस सांगायचे. तर आम्हाला त्यावेळेस त्या गोष्टी पटत नव्हत्या, आणि मग त्या गोष्टी पटत नसल्यामुळे आम्ही काय करायचं, त्याचे दुर्लक्ष करायचं. पण ते आता आम्हाला समजतं की मॅडम त्यावेळेस सांगायच्या, मग ते आम्ही ऐकलं असतं तर अजून काहीतरी आमची सुधारणा झाली असते. तर आम्ही आता सुधारण्याच्याच वाटेवरती, म्हणजे प्रयत्न तर करतोय आम्ही त्या गोष्टीकडे जाण्याचा. तर अशा गोष्ट आहे. पुढचं पण म्हणजे काय आहे, आपल्याला तितका वेळ पण नाही. तर मला पण आज जायचंय, म्हणजे माझी सुट्टी संपलेली, या मी सुट्टी घेतली होती. नंतर समाजात तुमचं असणं वागणं वगैरे, हावभाव या गोष्टी, त्यात पण आता काय बाहेर म्हणजे कपड्याचा प्रश्न आहे भरपूर. ओळख निर्माण होते हा, आपल्या वागण्यातून आपली ओळख निर्माण होते समाजामध्ये. हा मुलगा कोणाचा आहे. आता जसं हिच्याकरता येतं टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी, येतं टाळ्या वाजवा तुम्ही. कारण काय आहे, आपणच आपल्या विद्यार्थ्याचं स्वागत नाही केलं तर आपण त्याला काय बोलतो, आपण चेअरअप करायचं असतं. म्हणजे त्याला उत्साह प्रोत्साहन द्यायचं असतं की त्याने तो वर जातो. तुम्ही पण नंतर प्रयत्न केला, त्याच्यासारखा प्रयत्न केला, तुम्ही पण त्याचे गोल्स जे प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात. काय करायचं, कधी पण अनुकरण आणि अनुसरण ह्या 2 क्रिया आहेत जीवनामध्ये. कोणाचं कधी अनुकरण करायचं नाही, अनुसरण करायचं. अनुकरण म्हणजे कसं, तो असे कपडे घालतो मला तसेच कपडे पाहिजे, त्याला अनुकरण म्हणायचं. तो असा चालतो मला तसंच चालता आलं पाहिजे, तो असा मला तसंच बोलता आलं पाहिजे, तसं नाही. त्याचे गुण घ्यायचे, म्हणजे अनुसरण करायचं. त्याच्यामधले गुण आपण ओळखायचे, त्या व्यक्तीकडे पाहायचं नाही, त्याच्यातले गुण पाहिजे.
मग काहींच्या घरची परिस्थिती आमची अवलंबून असते, काहींची परिस्थिती चांगली असते, काहींची परिस्थिती बिकट असते. पण बिकट परिस्थितीवाला हा चांगल्या परिस्थितीवाल्या सारखं वागू शकत नाही, म्हणजे त्यांनी ते वागावं पण नाही. कारण आपली जी परिस्थिती ना त्या परिस्थितीत आपण शिकायला पाहिजे, म्हणजे अनुसरण करायचं, अनुकरण नाही करायचं, हे लक्ष ठेवायचं. कधी पण अजून पुढं काय आपल्यासाठी कोण कोण कष्ट घेते, आपले शिक्षक आपल्याकरता किती कष्ट घेतात, आपले आई वडील किती कष्ट करतात. तुम्हाला एक सांगू का, हे बघा तुम्ही लहान होते बरोबर, त्यावेळेस आपले आई वडील कष्ट करत होते. मला वाटतं बहुतांश ते सगळे आई वडील शेतीच करत असणार आहेत, की कोणाचे आई वडील बाहेर कामाला आहेत, जॉबला आहेत वगैरे आहेत, तुझ्या आई वडील जॉबला आहेत, पण ते जॉब जरी करतायत तरी पण कष्टच करतायत ना. का करतायत कष्ट? काहीतरी आपल्या घरात चांगलं राहावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला 2 टायमाची भाकर मिळावी, हेच मुख्य गोष्टी काय आहेत. ह्याच गोष्टीत ना प्रत्येक जण कष्ट करतो, आपल्या पोटाकरता कष्ट करतो, किंवा कोण असं आहे की उपाशातून कष्ट करतो, असं कोणती व्यक्ती नाही. तर मग काय आपल्या आई वडील आपल्याकरता कष्ट करतात. तुम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस तुमच्या आई वडील कष्ट करायचे बरोबर, तुम्ही थोडे मोठे झाले तुमच्या आई वडील कष्ट करतात, तुम्ही 10वीला गेले तुमच्या आई वडील कष्टच करतात, तुम्ही पुढे जाऊन हे करणार, आई वडील काय करणार, कष्टच करणार बरोबर. ते रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात. मग ह्या गोष्टी काय होतं, बाहेरचा आम्ही आता आपला अनुभव असा आहे, बाहेरच्या चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणताच येत नाही त्यांना, पण बुद्धी माणसाची आहे ना विनाशकारी विपरीत बुद्धी असे, विपरीत बुद्धी ज्यावेळेस निर्माण होते आणि विषयांचं ज्यावेळेस ध्यान होतं, म्हणजे माझ्या गोष्टी कळायचं नाही, थोडंसं डीपमध्ये जाईल. पण बाहेरच्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्ष जातं, आपलं लक्ष ध्यान होतं, त्यावेळेस आपला विवेक हरवून जातो. आता विवेकाची व्याख्या अशी केलेली आहे, नित्य वस्तू विवेक, म्हणजे हे तुम्हाला मी घेऊन दाखवतो. नित्य वस्तू विवेक, नित्य अनित्य वस्तू किती विवेक, याला काय म्हणायचं, विवेक म्हणायचं बरोबर. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकारी असतो. आता अधिकारीची व्याख्या तुम्हाला सांगितली तुमच्या डोक्यावर जाईल तरी सांगतो. अधिकारी विधी विधी विषय वेदांत्वेन आपाततः अस्मिन् जन्मनि जन्मान्तरे वा काम्येन सिद्धिवर्जं प्रस्तर नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तानुष्ठान उपासनेन साधनचक्र संपूर्ण प्रमाता. ही अधिकारीची व्याख्या काय कळलं तुम्हाला याच्यातून, काय कळलं का? ही व्याख्या संस्कृतवादी व्याख्या आहे, म्हणजे संस्कृत भाषेतली. तर नित्य आणि हे तुम्हाला समजलं नसणार आहे, हे समजले. नित्य म्हणजे काय, योगी, मराठी भाषेत सांगायचं तर योगी. त्याच्यात तर तुम्हाला सांगतो योगी म्हणजे चांगले, हे तर समजलं बरोबर. आता अनित्य सांगायचं तुम्ही, हे जर योग्य अनित्य म्हणजे काय, उपसर्ग लागला त्याला, उपसर्ग तुम्ही शिकले शाळेमध्ये. उपसर्ग हा काय करतो, कधी पण शब्दाचं महत्व वाढवतो किंवा शब्दाचं महत्व एकदम कमी करतो. उदाहरण देतो तुम्हाला, उपसर्ग आहेत 22 उपसर्ग आहेत संस्कृत भाषेमध्ये, परा वी हे 2 उपसर्ग आहेत. आता तुमच्या खेळासंबंधी सांगतो तुम्हाला, याला तुम्ही फक्त हा उपसर्ग, याला शब्द जोडा प्रकृती आणि पुरुष, ही प्रकृती, तर तुम्ही याला शब्द जोडा जे नावाचा शब्द जोडा, जे काय शब्द झाला, विजय झाला. म्हणजे जे शब्दाने काय केलं, महत्व वाढवलं बरोबर. आता इथंच शब्द जय नाव, काय शब्द काय झाला, पराजय. म्हणजे काय झालं, त्याचा अर्थ पूर्ण कमी झाला, म्हणजे विरोध झाला का नाही. विजय आणि पराजय यांच्यामध्ये विरोध झाला, म्हणजे उपसर्गच कमी असतं. आता अ हा उपसर्ग आहे. आता उपसर्ग मला सांगतो, प्र परा अप सम अनु अव निस निर दुस दूर बी आंग नी अधि अपि अति सु उत अभि प्रति परी उप येथे प्रादय, हे उपसर्ग आहेत. हे संस्कृत भाषेत उपसर्ग आहेत. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये उपसर्ग असतातच बहुतांश शब्दांमध्ये, पण उपसर्गाशिवाय ना शब्द बनू शकत नाही. प्रत्येक शब्दाची काहीतरी एक ना प्रक्रिया असते, कसा शब्द बनलेला आहे. आता राम शब्द थोडक्यात घेतला, थोडंसं विषयांतर होईल, राम शब्द घेतला तर राम शब्द रमू क्रीडायाम धातू, रमू क्रीडायाम आणि गय प्रत्यय लागतो. मग ते रमू क्रीडायाम धातू, हा रमू हा शब्द आहे संस्कृतमधला, आणि त्याला क्रीडायाम घ प्रत्यय लागतो, गय हा प्रत्यय लागला. तर याच्यामध्ये याचा येतो, म्हणजे हा उकार जो निघून जातो, त्याचा अनुस्वार येतो, रात रम हा शब्द राहतो, आणि घय प्रत्यय का, हा घय प्रत्ययातला आकार राहतो. आकाराने म आणि एकत्र झाला, पूर्ण म तयार झाला, आणि रच्या पुढे जो अ आहे ह्या अचा दीर्घ आ होतो, आणि मग हा राम शब्द तयार होतो. ही संस्कृत प्रत्येक शब्दाची प्रक्रिया आहे. तुमची प्रत्येकाची नाव आहेत ना, हे प्रत्येक याच्यापासून प्रक्रियेपासून तयार झाली. तुम्ही सांगितलं तुम्हाला नित्य आणि अनित्य, म्हणजे समाजामध्ये वागत असताना योग्य काय आहे आणि अयोग्य काय, हे ज्याला कळलं, हा विचार ज्याने केला. विवेक म्हणजे विचार, विवेक शब्दाचा विचार होतो. आणि वस्तू याचा पण अर्थ थोडक्यात म्हणजे वस्तू म्हणजे पदार्थ, वस्तू पदार्थ बरोबर. नित्य अयोग्य, अयोग्य पदार्थ काय, अयोग्य वस्तू काय, अयोग्य वागणं काय, अयोग्य कोणती वस्तू असो, म्हणजे अयोग्य आणि योग्य
काय हे जर आपल्याला समजलं तर मग आपल्याला वागणं आपलं सुधरू शकतं, म्हणजे समाजामध्ये कसं वागायचं हे आपल्याला समजू शकतं त्याच्यामध्ये. तर हा एक मुद्दा होता पुढचा. नंतर तुम्हाला सांगितलं मी आता आपल्या आई वडील आपले शिक्षक आपल्यासाठी किती कष्ट घेतात. तर प्रथम का म्हणजे मला एक सांगायचं मला की बाकीच्या बाहेरच्या काही गोष्टी दिसण्यापेक्षा आपल्याला प्रथम आपले आई वडील दिसले पाहिजे पुढे, त्यांचे कष्ट आपल्या डोळ्यापुढे दिसले पाहिजे, मग बाकीच्या गोष्टी आपोआप दूर होतात असं म्हणजे. आणि हे मी तुम्हाला विवेक सांगितलं ना, म्हणजे बाहेरच्या गोष्टी ज्या होतात तेवढंच हा विवेक जो आहे तो हरवला जातो. म्हणजे बाहेरच्या गोष्टी कोणत्या ज्या गोष्टींमध्ये म्हणजे क्षणिक सुख आहे, मग आपल्याला वाटतं की नाही आपण हे केलं पाहिजे, आपण असे कपडे घातले पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे, आपण नाही बाकीचे ते करतात आपण तेच केलं पाहिजे, ज्या गोष्टी करू नये अशा गोष्टी. आणि आपण मग त्या गोष्टी आपल्याला लवकर येतात ॲट्रॅक्शन, त्याच्याकडे लवकर जातं, आपण त्याच्याकडे लवकर वळतो. तर त्या गोष्टी करताना हा विवेक हरवला जातो. आणि एकदा विवेक हरवला की मग त्याच्यात काय होतं, आपलं दुःख मिळतं. त्याच्यापासून विवेक जोपर्यंत हरवतो म्हणजे आपल्या त्या गोष्टी करता काय वाटत नाही. आणि असं सांगितलेलं आहे की वाईट गोष्टी करताना पहिले रुचकर वाटतात, तर त्याचा परिणाम वाईट सांगितले. आणि चांगल्या गोष्टी करताना आहे ना थोडी त्रास होतो आपल्याला, पण त्याचा परिणाम हा चांगला असतो. म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्हाला लक्षात तुम्ही काय काय बोलतो ह्या गोष्टी फक्त त्या लक्षात ठेवा. किंवा मग सोनं काय इकडून तिकडे गेले वारी, इकडून तिकडे गेले वारी, तसं नाही बघायला. म्हणजे आपलं काय मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही जाऊन ते तिथं गेले दरवाजे बाहेर गेले विसरून ते काही बडबड केली ती त्यांच्यापाशी, त्याला हेच काम असते असं नाही करायचं कधीच. कारण कोणी पण सांगत असताना ना आपल्या याच्याबद्दल सांगत असतं, म्हणजे आपलं काहीतरी हित व्हावं म्हणून सांगत असतं. मग त्या सांगण्याची काहीतरी आपल्याला थोडी किंमत पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये तसं दिसलं पाहिजे. बरोबर आहे. याला वेळ होत नाही पुढं आहे आता समाजातील लोक समाज यांच्याकडून थोडंसं लांब राहायचं. कारण काय ज्या गोष्टी म्हणजे बरेच तुम्हाला माहिती सांगितलं आपल्याला भरपूर अडचण येते. तुमचा जर विषय खेळ आहे बरोबर, तुम्ही सरांकडे खेळाबद्दल माहिती घेण्याकरता येता, त्याच्याबद्दल तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करता, तर बाकीचे लोक तुम्हाला थोडंसं अडचण म्हणतात, तुम्ही बाकीचे पर्याय सांगतील. तर पण तुमचं जर निश्चित आहे तुम्ही या तिकडे आलात का, तर तुम्हाला हे क्षेत्र पटलं, तुम्हाला हे क्षेत्र आवडलं म्हणून तुम्ही आला तिकडे, तर मग तुम्ही जर आलाय ना तर त्यात निश्चित म्हणजे ठाम राहायचं. बाकीचे लोक काय सांगते, मग जर लोकांनी सांगितलं की नाही मग तुम्हाला हे जमू शकत नाही, त्याने काय होतं आपलं ते डळमळत होतं. म्हणजे आपल्याला जर असा अविश्वास तयार होतो की आपण हे करू शकतो की नाही, अशी शंका तयार होते. का ते लोकांनी आपल्याला विचार घातले असतात आपल्या डोक्यामध्ये, आपले विचार म्हणजे पुढे कमवत होतात असं असतं. पण आपण आपल्या विचारावर ठाम राहिलं पाहिजे आणि जो ठाम राहू शकतो तोच विजयाला प्राप्त होऊ शकतो असे. तर पुढं काय गावातील लोकांपासून सहसा दूर राहायचं. म्हणजे कोणत्या लोकांपासून जे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करायला पाहतात. ते तुम्हाला मला माहिती आहे, लोक काय घोड्यावर चालून देते नाही आणि पायी पण चालून देते नाही, घोड्यावर बसून देते नाही आणि पायदळी चालून देते नाही. तुम्हाला कथा माहिती आहे का सांगू. ते एक दोन आई वडील आणि एक मुलगा असतो आणि त्यांच्याकडं एक घोडा असतो. आणि मग ते काय करतात, पहिला मुलगा घोड्यावरती बसतो आणि आई वडील चालले असतात, लोक दोन चार लोक बसले असतात. ते काय म्हणतात, अरे काय माणूस आहे, घोड्यावरती बसल्या मुलाला बसवले, ते घोडं दमते, त्याला पाय पाय मोकळं चालून द्यायचं. मग नंतर ते काय करतात, घोड्याला पाय पाय चालवतात आणि मुलाला उतरवून देतात असतं. तर मग इतका घोडाचा वाहण्याचा प्राणी आहे, लोक बरेच लोक असतात ते म्हणते त्या घोडा कशा करता येईल, अवजड वस्तू वगैरे तुम्हाला सफारी करता घोडा आहे, त्याला मोकळा चालवलं तुम्ही असं येण्यामध्ये चालले म्हणजे त्याच्यावर पाय तुम्हाला काय कळतं का. म्हणजे लोक काय घोड्यावर बसून देते नाही आणि पायी चालून देते, हे तिथून म्हणता झाली तिला कथेतून. तर असे म्हणून लोकांची जास्त संपर्क राहायचं नाही. आपले काही गोल्स आहे, आपल्या ज्यांच्यावर विश्वास आहे, आपले शिक्षक आपल्याकरता काय करतात, ते किती मेहनत घेतात. कधी तुम्हाला ग्राउंडवरती कधी असं झाले रोहित सर नाही आहे आणि तुम्ही ग्राउंडवर एकटे आहेत, म्हणजे असं झालं कधी ज्यावेळेस तुमचं लेक्चर रोहित सर स्वतः तिथे हजर आहेत ना, म्हणजे त्यांचा तो वेळ पाहून बरं त्यांना नोकरी. पण असं असतं बरेच काही शिक्षक असे असतात त्यांना नोकरी असते पगार पाणी असतो तरी ते विद्यार्थ्यांना जास्त लक्ष देत नाही. पण काही शिक्षक असे असतात की ते आत्मीयतेने शिकवत असतात आपल्याला विद्यार्थ्यांना की आपले विद्यार्थी घडावे. उद्या तुम्ही घडले तर तुमचं नाव होणार आहे, त्यावर सरांची अकॅडमीचं नाव होणार आहे, उद्या आणखी विद्यार्थी शिकायला येतील. म्हणजे आपला जो मार्ग आहे तो मार्ग आणखी तुम्ही त्याला हे करू शकता, विस्तारित करू शकता, लोकांपर्यंत पोहोचवू शकता. बरोबर आहे का नाही. तर आणि तुम्हाला एक सांगतो मी याच्यामध्ये ना बरोबर फॅकल्टी पुढे आहेत ना, वॅकन्सी इतके आहेत. म्हणजे तुम्हाला वाटतं असेल एक शंका असं मनात आपण हे खेळाबद्दल करतोय आणि यात पुढे जाऊन काय आहे का नाही, तर पुढे जाऊन ना भरपूर वॅकन्सी खेळाचे टीचर आहेत, पंच बनतात, काय अंपायर वगैरे म्हणतात ना, हे सर्व बनता येते त्याच्यामधून पुढे भरपूर याच्यामध्ये आहे. तुम्ही पाहता ना ऑलिम्पिक वगैरे पाहता. आता सध्याची क्रिकेट टीम काय आहे, क्रिकेट टीम मुलींची क्रिकेट टीम सुरू झाली ना, काही दिवसांनी कबड्डी पण सुरू होणार आहे का, सुरू आहे वेगळे झाले.
हा ना, कबड्डी सुरू झालेली आहे. म्हणजे प्रत्येक खेळाकडे ना कारण हा विषय असा असतो, खेळाचा विषय हा म्हणजे शैक्षणिक विषय सेपरेट विषय हा खेळाचा, हा इतर विषयांना जोडून नाही. खेळ हा प्रमुख विषय आणि वेगळा विषय सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात पण स्कोप आहे पुढे, का असं नाही का त्याच्यात मग भरपूर गर्दी तुम्ही करू शकता याच्यामध्ये पण. आणि हा एक मुद्दा झाला. आता पुढचा मुद्दा असा आहे की दुसऱ्याचे अनुकरण, मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्याचं अनुकरण करू नका. तुम्ही त्याच्यात स्वतःचं अस्तित्व तयार करा. मग सांगा अनुसरण करा, अनुकरण हे कोण घ्यायची, त्या व्यक्तीला नाही पाहिजे ती व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे, किती वाईट आहे काय. ते व्यक्ती जर चांगले ना तुकोबारायांचं प्रमाणे की प्रमाणात उपस्थित नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ती व्यक्ती पाहू नका. उपदेश तो भलते हाती झाला चित्ती धरावा. उपदेश भलत्या हाती म्हणजे कोणाच्या हातून उपदेश होईल. एखाद्याने सांगितलं एखादा वाईट माणूस आहे, फार वाईट आहे, दारू पिणारा दारू पिणारा माणूस आहे, आणि त्यांनी काय सांगितलं की आता चांगलं वागा. आपण काय म्हणायला पाहिजे तिथं, तूच दारू पितोय आणि तू काय मला सांग चांगलं, असं नाही म्हणायचं. तो म्हटलं ना चांगलं वागा, मग त्याने काय सांगितलं उपदेश काय. उपदेश तो भलते हाती झाला ना आपल्या चित्तीत धरायचा, म्हणजे आपल्या मनामध्ये तो ठसवायचा. हा तो म्हटल्यावर चांगलं वागा. आता दत्तगुरूंनी म्हणजे श्री दत्तात्रय भगवान सांगतात, त्यांनी 24 गुरु केले जीवनामध्ये. गाढवाला पण गुरु केलं, तर गाढवाला गुरु पण करतं का, गाढवा पण मार्गदर्शन करतं का, पण गाढवाचे पण चांगले गुण त्यांनी घेतले. असं जिथं आपल्याला चांगलं दिसलं ना ती व्यासाचा प्रयत्न करायचा जीवनामध्ये. आणि आपण व्यवस्थित गेलं की काय करायचं, म्हणजे ती व्यवस्थित गेलेली आणि ती शिदोरी असते आपली, ती शिदोरी आपण जपून ठेवायची. म्हणजे चांगली गुण मिळतील ती व्यवस्थित आपण प्रयत्न करायचा. हे झालं. नंतर आपला अस्तित्व आपण स्वतः तयार करायचं, आपली ओळख समाजामध्ये चांगली ओळख तयार करायची. समाजात कसं राहायचं, कोणाशी कसं बोलायचं, सर्वांच्या आदराने कसं बोलायचं, आई वडिलांची आपली किंमत काय आहे हे समाजात दाखवून द्यायची. म्हणजे काय होतं, तुम्ही जर हे झाल्या तर तुमचं नाव होणार, सोबत आई वडिलांचं नाव होणार, शिक्षकांचं नाव होणार. काय होतं, 2 वाक्य कोण वापरले जातात. तुम्ही जर वाईट वागल्या, कोणता मास्तर तुम्हाला शिकवतो रे, कोणतं सर तुम्हाला सर हे शिकवलं का, असं विचारतात. आणि तुम्ही काहीतरी टार्गेट तुमचं पूर्ण केलं, तुमचे गोल्स पूर्ण केले, तुमचा क्रमांक आला, अरे कोणत्या सरांना शिकला असं पण लोक विचारतात. तसंच कोणाचा मुलगा तू रे असं विचारतात. म्हणजे तुम्ही जर चांगलं केलं ना, हा कोणाचा मुलगा आहे रे, इतका शिकला, इतका यांनी खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं, हा मुलगा कोणाचा आहे असं विचारलं जातं. कोणत्या परत तुम्ही हे जर गाव पातळीला तुम्ही तालुकास्तरीयला गेले ना, अरे कोणत्या गावचा विद्यार्थी, गावाचं नाव झालं तुम्ही जिल्ह्यात असं पुढे जातं. आता ही राज्य स्तरावर गेली, मग कोणत्या जिल्ह्यातली मुलगी झालं जिल्ह्याचं नाव, असं असतं प्रत्येकाचं नाव होत जातं. म्हणजे तुमच्याबरोबर किती जणांचे नाव होत जातात पहा, म्हणजे तुमच्या किती जणांचं अवलंबून असतं. बरं आई वडिलांच्या आपल्याला थोड्या अपेक्षा असतात, मग त्या अपेक्षेचं दुःख असं असतं, जर अपेक्षा भंग झाला म्हणजे मुळात अपेक्षा ठेवूच नाही. आता विद्यार्थीचं तुमचं ध्येय काय आहे, तुमचं मी परत पुन्हा त्याच मध्ये होते की तुमचं ध्येय काय हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे. प्रथमतः त्या ध्येयाशी तुम्ही अनुकूल राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही विचार करत राहिले पाहिजे. कायम तो विचार पाहिजे. मग त्या संबंधी असणारी पुस्तकं, त्या संबंधी असणारे तुमची गाईडन्स यांच्याशी तुम्ही सरांना फॉलो करत राहिले पाहिजे, त्या पुस्तकांना फॉलो करत राहिले पाहिजे. इंस्टाग्रामला फॉलो करण्यापेक्षा कोणाला इकडं फॉलो केलं तरी पण चांगलं थोडक्यात. आणि बरं तुम्ही जो निर्णय घेताय, मी तुम्हाला माझ्या सांगण्यात हे मुद्दे जे आहेत, मी एकदा मध्ये वाचलेले, पण माझ्या सांगण्यात हे मुद्दे मागे पुढे होते. पण तुम्ही जो निर्णय घेताय ना, तो निर्णय तुम्ही पक्का केला पाहिजे. त्याच्यातून चुकीचं म्हणजे असं बाह्य वळण मिळालं नाही पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, आमच्या आकृतीकडून दाखवतो की तुम्हाला ते तांग लक्ष घ्या. हे काय सर्कल म्हणजे हा तुमचा गोल आहे. तुम्हाला जे ध्येय टाकायचे ते ध्येय आपण नाव ध्येय. तुम्ही कुठे जाता, तुम्ही या ठिकाणी बरोबर, तुम्हाला जायचं कुठं वर ध्येयापर्यंत, इथपर्यंत पोहोचायचं. तुमची ही मार्ग आहे. म्हणजे मध्ये काही असे वळण नाही तुम्हाला जाण्याकरता. मग काही कॉलेज सांगते किंवा मग कॉलेज तुम्ही करणारच आहे, पण काही दुसरे काही नोकरी व्यवसाय सांगतील, काय म्हणते नाही घरीच बसा म्हणतील, गरज आता तुम्हाला कोर्स करा. हा म्हणजे बाकीचे काही यायचे तुम्हाला असतील ज्याच्यामध्ये काही करायचं नाही आहे, किंवा मशीन क्लास वगैरे जे आहे ठीक आहे, ते पण हे करून ते करू शकत असेल तर ठीक आहे. पण उगाच त्या मार्गाला जाण्यापेक्षा काहीतरी आपलं जे ध्येयपर्यंत तुम्हाला भरपूर मार्ग असे येतील, स्पीड ब्रेकर येतील काही की नाही थांबा इथं थांबा तुम्ही इकडे जावा, अशी वळणं दाखवतील. पण ती वळणं न पाहता आपलं ध्येय काही निश्चित झाले ना, आपल्या ध्येय तुम्ही त्या ध्येयापर्यंत गेले तर मग ह्या मार्गाला पुसत करायचं. म्हणजे ही मार्ग जेवढं तुम्हाला शिकाय असेल करत 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 ज्यावेळेस तुम्ही जासाल त्यावेळेस तुम्हाला हे ध्येय मिळेल. अशी गोष्ट आहे. मी आलेला वाचला
स्वप्नाच्या दिशेने वाटचाल विचार करणारी व्यक्ती ही यशाच्या 70% जवळ बसली असते. आणि कोणतंही कार्य जर तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू केलं, सुरुवात जर चांगली असेल, मनापासून सुरुवात असेल, तर ती गोष्ट अर्धीच घडलेली असते. म्हणजे 50% आहे ना, तुम्ही जर चांगली सुरुवात केलेली आहे, त्या गोष्टीमध्ये मनापासून निश्चय केलेला आहे, तर मग अर्धी 50% ती गोष्ट आहे ना तिथंच पूर्ण झालेली असते आणि तुम्हाला राहिली असेल 50% पूर्ण करायची, अशी एक म्हण आहे. आणि पुढे काही निर्णय घेतला तर तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने तुमचा प्रयत्न असावा, हे आपल्याला तुम्हाला मी समजून सांगितलं. तर नंतर तुम्ही जसा विचार करणार, हां हे बरोबर आहे, यत भाव तद्भवती असं एक वाक्य आहे. तुम्ही पण कधी वाचलं असेल रील्स वगैरे येतात, पण संस्कृत मध्ये यत भाव तद्भवती असं वाक्य आहे संस्कृत मधलं. म्हणजे तुम्ही जो विचार करणार आहे तसं तुम्ही होणार. आपल्या मनावरती भरपूर अवलंबून असतं. मन जसं आपल्याला मन करायला प्रसन्न, किंवा मन काय करतं, एक वाईट गोष्टींकडे तर नेतं किंवा चांगल्या गोष्टींकडे नेतं. म्हणजे मनावरती भरपूर डिपेंड असतं. आपण मनाच्या जर आहारी गेलो, कधी पण वागताना ना मनाच्या विरोधात वागायचं. विरोधात म्हणजे कसं, मन जे सांगत ते कधीच ऐकायचं. आता तुम्ही याच्यात कोणी हरिपाठ कधी वाचला नसेल, वाचलं कधी अशी बुद्धी झाली नसेल की आपण हरिपाठ वाचावा, कधी काय करावं. म्हणजे काय हरिपाठामध्ये एक प्रमाण आहे म्हणून मी सांगितलं, मनोमार्गे गेला तर ते तिची मुकला. म्हणजे मनाच्या जर मार्गाने गेला तर तो त्या ठिकाणीच मुकला जातो. म्हणून कधी पण ना कोणाची तरी आपण साथ घ्यावी, मार्गदर्शक कोणत्या वाटेने गेले त्या वाटेने जे गेले ना त्यांचा हात धरावा असं नाही तरी. म्हणजे आता सर जे वाटेने चालले, सरचा हात धरावा म्हणजे काय करायचं, तर त्यांनी जे हे ठेवले, नियम ठेवले, त्यांनी त्यांच्या जीवनात जे रूल्स ठेवले ते रूल्स आपण पाळले पाहिजे. म्हणजे त्यांचं अनुसरण केलं पाहिजे, त्या वाटेने ते जे गेले. आपण जर आपल्या मनाने ठरवलं ना, मग नाही. आता आपण समजा एखाद्या दुर्गम भागामध्ये गेलो आणि तिथं कोणाला रस्ता विचारला नाही, हा मला माहिती रस्ता, मी गाडी चालवते आणि सरळ जायचं असं मला माहिती, पण तुम्ही ती वाट चुकणार. पण त्या गावात राहणारा व्यक्ती त्याला थांबून तुम्ही विचारलं की हो दादा हा रस्ता कुठं जातोय, हो मला इकडे जायचंय, मग तो मला तुम्हाला सांगणार, कारण त्या माणसाला अनुभव येतात ना. सांगणारा जो वाट दाखवणार आहे ना, तो अगोदर त्या वाटेने गेलेला पाहिजे आणि त्याच्या वाटेचा अनुभव पाहिजे. नाही तर एखाद्या अंधाराची पाठीमागे चालले सगळे अंधारे व्यक्ती आणि चल बाबा आम्हाला घेऊन, तो कसा घेऊन जाईल. एक तर तो खड्ड्यात पडेल, बरोबर, आणि तो खड्ड्यात पडला तर त्याच्या मागे जाणार एक खड्ड्यात पडणार, खड्ड्यात नाही पडणार त्याच्या अंगावरती पडणार. म्हणजे निष्काळजी नाही ते सगळं. मग जर जो मार्गाने जाणार आहे त्या मार्गाने जाणार आहे डोळस असावं, ज्याला मार्ग त्याला तो मार्ग चांगला माहीत पाहिजे, त्या पाऊल वाटेच्या खुणा त्याला माहीत पाहिजे. मग जर सर आपल्या पुढे सर चालले त्यांच्या मार्गाने, तर आपण सरांना विचारून कधी काय आपल्या जीवनात काय होते बाबा, किंवा मग आपल्या जीवनात काय आल्या अडचणी, तर सरांना सरळ सांगायच्या, सर असे मला माझ्या अशा अडचणी, मी काही करू शकत नाही किंवा करतोय, मी याच्यात प्रयत्न करतोय, पण मला याच्यातलं काही म्हणजे मार्गदर्शन घेत राहायचं चालतो. किंवा काही शंका ती शंका विचारते सरांना मनोकरताने. बरेच चार विचार देत नाही, सरांना बाजूला घेऊन तुम्ही विचारा, सर आहेतच ना ती शंका तुमची दूर करायला, बरोबर आहे का. आता पुढचं तुम्ही जसं विचार करताय तसं तुम्ही होणार आहे, हे मी मला समजून सांगितलं. अजून काय सांगायचं याच्यामध्ये, पुढं काय, कोणतीही गोष्टी कधी लावून राहत नाही, काय झालं हलू राहत नाही, कोणतीही गोष्टी केली तर राहत नाही. हा नाही पाहणार बरोबर आहेत ना. म्हणजे नाही का ते असं मांजर डोळे झाकून देतो, बरोबर, ते माझं काय वाटतं, हे मी डोळे झाकून देतो म्हणजे मला कोणी पाहतच नाही. अरे पण तसं नसतं, पाहण्याचे पुढं संपूर्ण असतं. हजार डोळे आपण पाहणार असतं समाजामध्ये, आपण काय करतोय हे पाहणारे भरपूर जण असतं, आपल्याला दिसत नाही कधी, पण आपल्याला पाहणारे आपली क्रिया काय चालू आहे, आपण कोणाशी बोलतोय, कसं राहतोय, कसं वागणूक होते, हे आपल्या आजूबाजूचे आई वडील समाजातले लोक हे काय पाहणार असतात. त्यामुळे आपण काय केलं सत्य कधीच लपून राहत नाही, हे तर माहिती तुम्हाला. सत्यम एव जयते, तुम्ही कुठं वाचलेलं आहे का, एक भाषेवर लिहिलेलं असतं सत्यम एव जयते, त्याचं मी तुम्हाला ते पण पडतो, ते वाक्य संस्कृत मधले. आता माझा विषय तो असल्यामुळं आपलं राष्ट्रीय वाक्य हा सत्यम असं वाक्य एव जयते. त्याची आणि ते तुम्ही वाचताना असं असतं ते सत्यमेव जयते, बरोबर ना, हे असं असतं. त्याची फोड येते, वाक्याची फोड करता आली पाहिजे, वाक्य शब्दाची फोड असते, फोड करता आली पाहिजे. संधी सत्यम हा संधी विग्रह तुम्ही शिकला कधी, संधी विच्छेद संधी विग्रह, मग त्याच्यात
त्याच्यात पुढे संधी सवर्ण दीर्घादेश स्वरसंधी गुणादेश संधी वृत्त्यादेश संधी काही ठिकाणी वृद्धी होते काही ठिकाणी गुण होतो. आता त्या सूत्र आहे ते भरपूर विषय वाढेल पण तुम्हाला समजते पहा. आता गुण ही गुणसंधी आहे म्हणजे अ या वर्णापुढे जर ए आला तर काय होतं त्यांचा ए बनतो. हा ए गुण आहे त्या दोन्ही वर्णांचा. असे रामधन ईश्वर ई आला तर राम धन ईश्वर हा शब्द बरोबर. तर त्याच काय होतं रामेश्वर. रामेश्वर हा अ इथं आला त्याच्यामुळे पुढे जो अ दिसतो जो अगुप्त रूपाने असतो पण मच्या मध्ये असतो त्याच्याशिवाय अला मला पूर्णता नाही. मग ई ह्या दोन्ही मिळून हा ए तयार होतो आणि हा ए डोक्यावर जातो म्हणजे रामेश्वर रूप तयार होतं. तसंच हे सत्यम ए वजे याचा अर्थ काय सत्य म्हणजे खरं. एवचा अर्थ निश्चित. च तुम्ही चकार वापरता ना चकार म्हणजे ते च काय करतो हा जो च आहे शाळेमध्ये तुम्हाला एखादं झालं असेल च काम काय च काम हे निश्चय दाखवायचं कोणत्याही वाक्यात. हा करायचं राम शाळेत जा. तुम्ही आता च लावा राम शाळेतच जातो बरोबर. रामच शाळेत जातो राम शाळेत जातो च म्हणजे च ने काय होतं बाकीच्या गोष्टींची व्यावृत्ती होती. राम शाळेतच जातो. च म्हटलं तर राम इतर ठिकाणी जात नाही हे इथून निश्चित झालं बरोबर. राम शाळेतच जातो म्हणजे शाळेमध्येच जातो शाळेच्या बाहेर पुढे जात नाही हे निश्चित झालं. राम शाळेत जातोच याच्यात म्हटलं बरोबर. राम शाळेत जातोच तर क्रियापद येतं जातोच म्हणजे नियमितपणे जातो कधी असं गैरहजेरी लागत नाही असं त्याच्यात निश्चित झालं. रामच शाळेत जातो म्हटलं तर राम एकटा शाळेत जातो बाकीची शाळेत जात नाही बाकीच्यांची व्यावृत्ती होती याच्यातून हे सांगायचं होतं त्याच्यातून. तर म्हणजे कोणती गोष्ट सत्यम एव जे आपण कुठून मिळालं वेगळ्या विषयाकडे सत्यम एवचा अर्थ काय आहे च सत्याचाच विषय होतो किंवा सत्याचं हे लपून राहतं. सत्य कायम दृष्ट येतं म्हणजे आपण कितीही काही गोष्टी लपून केल्या तर त्या गोष्टीमधून आपण कधी ना कधी त्याला कधी वेळ लागतो पण कधी ना कधी जगाच्या समोर येत असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ना दोन गोष्टी कधीच लक्षात ठेवायचं काही मी ही गोष्ट करतोय तर मग ही गोष्ट करताना तुम्हाला वाटत असेल भले तुम्ही चार भिंतीच्या आतमध्ये ती गोष्ट करणार. काही जण दारू पितात दारू हॉटेलमध्ये पितात पण त्यांना साक्षी कोण असते तिथं. साक्षी म्हणजे काय तिथं कोण पाहणार असतं तर तिथं पाहणार असतो एक देव असतो. पहिली गोष्ट सर्व व्यापक जो देव तो देव कुठे मला सांगतो देव देवात नाही सगळीकडे. परमात्मा हा सगळीकडे म्हणजे जिथं जिथं हवा आहे तिथं आकाश आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारू आकाश कुठे सांगा आकाश कुठे सांगा लवकर ज्याला येते त्यांनी सांगा विचारून सांगा चुकलं तर चुक द्या फक्त सांगा आकाश कुठे प्रत्येकाने सांगा ज्याच्या बुद्धीला जसं येईल तसं प्रत्येकाने सांगा आकाश पुढे हो पण बरोबर आहे. आकाश म्हणजे अवकाश पोकळी. आकाश कशा म्हणतो तुम्ही आकाश वरच्या ढगाला आकाश म्हणता का ते आकाश नाही म्हणतो म्हणजे वरचा आभाळ वगैरे याला आकाश नाही म्हणतो. आकाश म्हणजे मोकळी जागा अवकाश हा कुठे येते सांगता तुला हा किंवा नाही तुला 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 नाही तुम्हाला आकाश हे सर्वत्र आहे सर्वत्र म्हणजे सगळीकडे बरोबर. सर्वत्र आकाश कसे तुम्हाला सांगतो तुम्ही आकाश म्हणजे पोकळी. तुम्हाला वाटतं असं आता ह्या भिंतीमध्ये आकाश नाही ही भिंत येतं तिथं आकाश नाही म्हणून तुम्ही आकाश म्हणजे अवकाश काही पोकळी. तुम्ही याच्यात खिळा टाकला भिंतीमध्ये खिळा टाकला आता फळा ज्यावेळेस तुम्ही बसवा हे खिळे ठोकले जरी तर पोकळी नसती काहीतरी जागा नसते आतमध्ये खिळा बसला असता का एखादी वस्तू आता ही वस्तू इथे वस्तू आता ह्या वस्तूच्या ठिकाणी मला दुसरी वस्तू ठेवायची मी ठेवू शकतो का हिला बाजूला करावं लागेल तेव्हा ही वस्तू दुसरी वस्तू येईल नाही तर मग जर आकाश इथं नाही म्हटलं खिळा आतमध्ये गेला कसं काय आतमध्ये जागा आहे ना ती जागा पुढे गेली का दुसरीकडे तिथेच म्हणजे प्रत्येक ठिकाणी अवकाश आहे बरोबर आहे. तसं परमात्मा मी सांगतो तो विषय असा होता की देव हा प्रत्येक ठिकाणी आणि काय आपल्याला पाहतो येतो. मग आपली पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग काय मी एका ठिकाणी ऐकलं असं की आपण जो विचार करतो मग अशी आपण मुद्दा मांडला की विचार करतो आपण तसं घडतो तसं का करतो माहिती का
काही सूक्ष्म देवता आहेत ते आपल्या ठिकाणी वास करत असतात, म्हणजे आजूबाजूला फिरत असतात. आणि जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली आणि ते कायम तसंच म्हणत असतात, कायम तसंच म्हणत असतात, आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली ना, नाही मला हे करायचंच, तर ते तिथं तसंच म्हणतात आणि मग ते होऊन जातं क्रिया. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचा हा विषय. आणि तुम्ही तसं जर म्हटलं नाही मला हे जमणारच नाही, मी करू शकत नाही, आपल्या जर न्यूनगंड, तुम्हाला हे पण मला मुद्दा सांगतो का की 2 प्रकारचे गंड असतात, न्यूनगंड आणि पुष्टगंड. बरोबर. न्यूनगंड म्हणजे तुम्हाला एक आपल्याला झाला होता, यातला होता का नव्हतं माहीत नाही, त्यांच्या पोर्शन नसेल होती, आपल्याला 5वीला झाला होता, 5वी का 6वीला. तो विद्यार्थी असतो, गावाकडचा विद्यार्थी असतो आणि तो शहरामध्ये शिकायला जातो. आणि शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर शहराचे विद्यार्थी असतात, मग तिथं हे होतं गौतम बाजारी काहीतरी असं होतं. एक त्याचं नाव मला माहिती नाही, गौतम नाव तर तो विद्यार्थी काय करतो, शाळेतून काही सुट्टी करता गावाकडे गेला, शहराकडे गेला असतो. आता शहरातले विद्यार्थी विचार वेगळे असतात. मग तिथं जाताना ते विद्यार्थी म्हणतात तुला येतो का कॅम्प्युटर चालवता, तुला येतो का गेमिंग खेळता, तुला या इकडे जाता येतं का, तिकडे जाता येतं का, तुला रेल्वे बसता कधी रेल्वे पाहिली का. त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो की नाही मला हे जाऊ शकत नाही, मी हे करू शकत नाही, असं तसं त्याला वाटतं. आणि मग त्याचा न्यूनगंड कसा जातो की तो नंतर त्या विद्यार्थ्यांना उलट प्रश्न करतो, तुम्हाला पोहता येतं का, तुम्हाला बैलगाडी चालवता येते का, तुम्हाला बैल हाकता येतात का, तुम्हाला मोड धरता येते का. म्हणजे गावाकडच्या गोष्टी याला ज्या जमतात त्या गोष्टी तो त्याला सांगतो. म्हणजे त्याचा न्यूनगंड असतो की 2 प्रकारचे, मला हे जमणारच नाही, मी हे करू शकत नाही, असं वाटतं म्हणजे न्यूनगंड. आणि एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं मला सगळं जमते, हा हे ना हे मी केलेलंच आहे, हा डाव आहे कबड्डीचा, हा डाव आहे, मग हा डाव मी मारलेला याच्या आधी, किंवा मग हा डाव मला सहज जमू शकतो. सरांनी एखादा कबड्डीमध्ये एखादा डाव मारला म्हणजे त्याला काय म्हणतात, एखादी MP सरांनी मारली आणि तिच्या सरांना मग एखादा विद्यार्थी विचार करतो हा हे मला जमू शकते, हे मी करू शकतो. मग त्यात काय होतं, असा विचार जर केला ना तर त्याचा प्रयत्न राहून जातो, तो प्रयत्न करता विसरतो विद्यार्थी. म्हणजे तुला वाटलं समजा आता मी हे करू शकते, असं तर पहिल्यांदा पाहिजे एखादी गोष्ट आणि हे मला जमू शकतं असं जर म्हटलं ना की मग तो तुझ्याचा पुष्टगंड वाढला, आणि पुष्टगंड वाढला की मग माणूस प्रयत्नापासून बाजूला जातो, त्या गोष्टी प्रयत्न करू पाहत नाही. हे मला कधीतरी येणार आहे, हे मला येऊ शकतं, हे मी केलेलं आहे असं वाटतं. मग हे पण वाटून देणं चुकीचं आहे. म्हणजे पुष्टगंड चुकीचं आहे आणि न्यूनगंड देखील चुकीचं आहे. त्यामुळं आपण प्रयत्न महत्त्वाचा आहे आणि प्रारब्धाचे ते आपल्याला मिळणारचे. आपण प्रयत्न केले तर आपण प्रारब्ध देखील बदलू शकतो. असं म्हणतात नशीब बदलत नाही, पण प्रयत्न वाचायच्या विषयी असं सांगितलंय, कारण त्या बऱ्याच जणांची उदाहरणं अशी काहीच्या नशिबात नसतं, पण प्रयत्न करून ते आणतात, प्रयत्न करून ते निर्माण करतात, ही एक गोष्ट आहे. आणि पुढे नंतर आता तुमच्या वयाबद्दल बोलायचं, मगाशी मी बोलून गेलो, आणि हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे की तुमचं वय आता सध्या वय काय बाहेर भरकटण्याचं वय, म्हणजे तुम्ही सहज भरकटू शकता. पण जर आपण आपले गोल्स निश्चित केले, आपले नियम, आपले दैनंदिन जीवन आपण निश्चित केलं, बाहेरच्या गोष्टी या पुढे आपल्याला मिळणारच आहे. भावी जीवनामध्ये आपलं जे जीवन होणार आहे, तुमचं कॉलेज पूर्ण झालं, तुमचे गोल्स पूर्ण झाले, तुमचं जे ध्येय ते कम्प्लीट झालं की मग तुम्हाला बाहेरचं जीवन जगायला मिळणारच आहे. ज्यावेळेस जर तुम्हाला समाजाचे आढळून माहिती का, तुमच्या आईवडील आढळून नाही, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ध्येयावरती म्हणजे पूर्ण तुम्ही हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये विजय तुम्हाला प्राप्त झालेला आहे, बरोबर, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मिळालेलं आहे. आता तुम्ही तुमचं काय करिअर हे पूर्ण झालेलं आहे, तुम्ही तुमच्या पायावरती खंबीरपणे उभे राहिलेले आहे. आता तुम्ही तुमच्या पायावर उभं राहताय, पण हे पायावर उभं राहणं वेगळं आणि ते पायावर उभं राहणं वेगळं. म्हणजे तुमची जबाबदारी तुम्हाला आता समजायला लागलेली आहे. मग तुम्ही सांगू शकता, तुम्ही विचार करू लागले, तुमचा एक तुम्ही स्वतः विचार करू लागले, त्यावेळेस तुम्हाला मग तुमचे घरचे पण तुम्हाला अडवणार नाही. पण जर त्याच गोष्टी तुम्ही जर आत्ता अवलंबायला घेतल्या आत्ता, तर मग त्या गोष्टीमध्ये काय अर्थ राहणार नाही. मग तुम्ही तिकडेच वळत जाणार, तुमचं ध्येय बाजूला राहणार आणि सगळ्या गोष्टी बाजूला राहणार. तर थोडंसं गांभीर्य ठेवायचं की आपण काय करतोय, महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे कशासाठी आलो, बरोबर, सुरुवात आपण का केली, हा मुद्दा शेवट लक्ष ठेवायचा. आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस कसे होतो आणि आपण आता आल्यानंतर कसे आहोत. आपलं काय आहे ना, आरसा आपलं ठेवायचा, आरशात आपण पाहत जायचं की आपण काय करतोय, आपण करतोय काय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हे प्रश्न आपल्याकडे ठेवायचे. काय आपले प्रश्न विचार करायचे की मी का करतोय बाई, मी का याच्यामध्ये पडलो, मी का पडलो असं याच्यामध्ये, मी हे का करतोय, मला याच्यातून काय मिळवायचं. ह्या गोष्टी जर आपण निश्चित झाल्या तर मग आपण पुढे वाटचा प्रश्न, ज्याचं ध्येय निश्चित केला तो त्या मार्गाने जाऊ शकतो. पण ज्याचं ध्येय निश्चित नाही मग तो काय करू शकतो. त्यामुळे आपलं पहिले ध्येय आपल्याला काय करायचं हे निश्चित ठेवायचं. थोडंसं राहिले तुमचा आपण थोडासा वेळ देतो तर तुम्हाला जायचं, आपण इथं संपू शकतो काय नाही बोल. आणि आता हेच वय जे याच्यात सांग म्हणजे सगळ्यात हेच सांगणे की चुकीच्या गोष्टी टाळायच्या, थोडक्यात शक्यतो चांगलं जितकं राहता येईल तितकं राहायचं, बरोबर आहे. अजून काय, हा सगळ्यांना सारखं शिकवतात,
हा मुद्दा तर कसा असतो रोहित सर, हा प्रत्येकाच्या बुद्धीचा हे असतो, प्रत्येकाच्या बुद्धीचा प्रश्न आहे हा. म्हणजे शिकवताना शिक्षक प्रत्येकाला सारखं शिकवतात का, असं काय आहे का हे बॅचला थोडंसं वेगळं शिकवायचं, या विद्यार्थी 4 विद्यार्थी हुशार आहेत, तुम्ही जा बरं घरी, यांना थोडंसं मला वेगळं शिकवायचं, असं काय नाही ना. प्रत्येक शिक्षकाची भावना काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला समजावं. शिक्षकाचे गुण असतात, शिक्षकाला जे पहिलं मुख्य गुण असतो की जो विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी एका बुद्धीचा नसतो, काहींची बुद्धी ही जास्त असते, काहींची बुद्धी कमी असते थोडीशी. मग त्याच्यामुळे काय होतं की शिक्षकाचं काम असतं की विद्यार्थ्याला जो मोठ्यातला मोठा विद्यार्थी त्याला पण समजावं आणि हुशार विद्यार्थ्याला समजावं, म्हणून ते समतेच्या दृष्टीने शिकवायचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला प्रत्येकाला कसं समजेल या दृष्टीने विचार करत असतात. तर मग तुम्ही पण प्रयत्न केला पाहिजे की शिक्षक आपल्याला शिकवतात ना, आपण थोडा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट अशी असते की 25% भाग केला 100%पैकी. म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही शिकताय, तर खेळाचं उदाहरण घ्या. तुमचा महत्त्वाचा विषय काय, क्लब, स्पोर्ट क्लबचा विषय तुमचा आत्ता सध्याच्या घडीला. तर मग तुमचा जर स्पोर्ट क्लबचा विषय ना, तर 25% हे आपल्या मार्गदर्शन शिक्षकाकडून मिळत असतं, बरोबर. शिक्षक आपल्याला फक्त 25% देत असतात, उरले 75% सांगतो पुढचं. 25% हे आपल्याला स्वतःचं कष्ट करून, प्रॅक्टिस तर तुम्ही केलीच नाही, शिक्षकांनी जर समजून सांगितलं तुम्हाला हा हे असं खेळायचं, हे नियम असे, पाण्यामध्ये असं पडलं की पोहता येतं, ग्राउंडमध्ये हे म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड तुम्हाला इथं फळ्यामध्ये समजून सांगितलं आणि तुम्ही कधी क्रिकेटचं ग्राउंडच पाहिलं नाही, तुम्हाला कबड्डी खेळता येणार आहे का, किंवा कबड्डीचं ग्राउंड पाहिलं, कबड्डीच्या ग्राउंडच्या सीमा असतात, लॉबी वगैरे असते, मध्ये एंट्रीची असते, क्रॉस असते, हे जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या इथं समजून सांगितलं फळ्यावरती, आपण तुम्ही पण दाखवली आणि कधी ग्राउंड तुम्ही गेलेच नाही, तुम्हाला जमणार आहे का, नाही. 25% तुम्हाला स्वतः प्रयत्न करायला लागतात. 25% आता 50% झाले, 25% आहेत ना, हे तुमची चर्चा, तुमच्यामध्ये चर्चा असते. नाही नाही हा डाव असा मारला होता, तू जर अशी एंट्री केली असते तर मग ती आऊट झाली असते, हे असे तुमचे विचार असतात. किंवा मग तो असा तेवढा धरला असता तर लवकर पकडली गेली असती. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात तुमची चर्चा असतात, ह्या चर्चेमधून तुम्हाला 25% मिळत असतं. आणि उरलेले 25% हे थोडासा वेळ जाऊन द्यायला लागतो त्या गोष्टीकरता. काही वेळ गेला की 25% आपण अवगत होत असतं. असं हे संयम ठेवायला लागतो, त्याच्यामध्ये थोडी स्थिरता ठेवायला लागते. म्हणजे हे 100%चं गणित आहे, बरोबर. तुम्हाला लक्षात आलं 25% कसे, 25% शिक्षकाने सांगायचं, 25% तुम्हाला स्वतःचा प्रयत्न, 25% तुमच्यातली चर्चा आणि 25% तुमच्यातले वेळ जाऊन द्यायचं, तुमच्यातली जी धीरता आहे, धैर्य ज्याला म्हणतात ते ठेवायचं असतं. असा काही भाग आहे. आणि सोबत तुम्हाला आणखी सांगू का, जीवनाविषयी आता हे मध्ये संपले.